झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। जलसिंचन घोटाळ्याचं महाभारत संपायला तयार नाही। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत। जलसिंचन घोटाळ्याला राज्यातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते जबाबदार आहेत असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। अजितदादा, रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय। 2009च्या विधानसभा निवडणुका सुद्धा राष्ट्रवादीनं सिंचन घोटाळ्यातल्या पैशांनी लढवल्या असा आरोप त्यांनी केलाय। या आरोपात तथ्य आहे का? सोमय्या यांच्या आरोपांची चौकशी करायला सरकार तयार आहे का? आणि दिवसेंदिवस समोर येणाऱ्या घोटाळ्यांच्या बातम्यांमुळे श्वेतपत्रिकेबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया सिंचन घोटाळ्याचं जॉईंट व्हेंचर या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे। त्याचबरोबर पुण्यातूनच माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आणि नागपूरवरून भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। चर्चेला आपण सुरुवात करूया राष्ट्रवादी काँग्रेसपासून। काकडे सर, अत्यंत गंभीर आरोप आज किरीट सोमय्या यांनी केलाय। अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत, त्याची आकडेवारी आणि कागदपत्र सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहेत। मात्र सगळ्यात जो महत्त्वाचा आरोप आहे, या आरोपाचं सार म्हणता येईल आपल्याला असा जो आरोप आहे की 2009च्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसनी सिंचन घोटाळ्यातल्या पैशांवर लढवल्या। इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेला आहे असं त्यांचा आरोप आहे। काय या आरोपांमध्ये तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का? राष्ट्रवादीची काय नेमकी बाजू आहे या आरोपांबाबत? गेली महिना 2 महिने किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती बेछूट आरोप करणं याच्या पलीकडे त्यांचं काही उद्योग सध्या नाहीत। आज आपण पाहतो देशामध्ये 2 व्यक्ती बेछूटपणे आरोप करण्याचं त्यांचं कार्यक्रम सुरू आहे। दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्रामध्ये किरीट सोमय्या। आज ते सांगतायत की 2009 साली झालेल्या निवडणुकीमध्ये जलसंपदा खात्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामधून त्या ठिकाणी निवडणुका लढविल्या। आज अशा प्रकारचे आरोप त्यांनी यापूर्वी देखील केलेले आहेत। आणि निवडणुकीसाठी अशा पद्धतीने कुठल्या खात्याचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसने 1999 साली केला नाही, 2004 साली केला नाही, 9 साली केला नाही आणि 2014 साली देखील आम्हाला करण्याची आवश्यकता राहिलेली नाही। किरीट सोमय्यांचे जे आरोप चालू आहेत त्याच्यामध्ये आणखीन वेगळं काय आहे असं मला वाटत नाही। ते आरोप करत राहणार आणि आणखी पुढच्या 2014च्या निवडणुका होईपर्यंत किरीट सोमय्या असतील, अरविंद केजरीवाल असतील, विजय पांढरे असतील, ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये टार्गेट करण्यामध्ये मागे राहणार नाहीत हे निश्चित आहे। त्यामुळे त्यांच्या आरोपाबद्दल आणखी आज आरोप केले, 2 दिवसानंतर आणखीन काय आरोप करतील। आज देखील त्यांनी छगन भुजबळांवरती आरोप केला आहे की त्यांना 100 कोटीची जमीन त्या ठिकाणी मिळाली। त्यामुळे केवळ आरोप करणं, त्याच्या बाबतीमधली कुठली कागदपत्री पुरावा न देता आरोप करणं याला आम्ही काही फारसं महत्त्व पुरावे न देता आरोप करू नये असं तुमचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आहेत। फडणवीस साहेब, काय पुरावे आहेत भाजपकडे? कुठल्या आधारावर इतका मोठा आरोप भाजप करते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर? पहिली गोष्ट अशी की 2009चा जर घटनाक्रम आपण बघितला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की 3 महिन्याच्या काळामध्ये जवळपास सगळ्या सिंचन प्रकल्पाचे जे एस्टिमेट्स होते त्या काळामध्ये मेनीफोल्ड वाढवण्यात आले। जवळजवळ सगळ्या महामंडळांचा जर आपण विचार केला तर 30 ते 35 हजार कोटींनी या ठिकाणी हे एस्टिमेट्स वाढवण्यात आले। आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर हे माहिती होतं की आपल्याकडे एकूण तरतूद ही 6000 कोटीची आहे, तरी देखील जवळजवळ 26,000 कोटी रुपयाच्या निविदा या काढण्यात आल्या। आता 6000 कोटीच्या तरतुदीवर 26,000 कोटीच्या निविदा कशा निघाल्या हे देखील एक गौडबंगाल आहे। पण आमचा आरोप असा आहे की या 26,000 कोटीच्या निविदा काढण्यामागे हेतू हा होता की या निविदा काढून त्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्या ठिकाणी अपफ्रंट पैसे घेणं हा सर्रास प्रकार सिंचन विभागात चालला होता, तो पैसा घेण्यात आला, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आणि तो पैसा निवडणुकीत वापरण्यात आला, हाच आरोप किरीट सोमय्या यांनी लावलाय। दुसरी गोष्ट अशी, किरीट सोमय्या बेछूट आरोप करतात असं या ठिकाणी म्हटलं जात आहे,
पण किरीट सोमय्यांनी केलेल्या एकेका आरोपाचा पुरावा त्यांनी दिलाय. आणि नुसता पुरावा दिला असं नाही, एसीबीला पुरावे दिले. एसीबीने ज्यावेळेस इन्क्वायरी सुरू केली, काही मामल्यामध्ये तर एसीबीने आता खुल्या इन्क्वायरीची परवानगी मागितली आहे. आणि एसीबी खुल्या इन्क्वायरीची परवानगी कधी मागते? ज्यावेळी प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये त्यांना हे लक्षात येतं की समथिंग इज एस्टॅब्लिश्ड. त्यामुळे मला असं वाटतं की किरीट सोमय्या बेछूट आरोप करतात किंवा असं म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी शुड कम क्लीन. त्यांनी या संदर्भात योग्य प्रकारची, आता एवढ्या सगळ्या पुराव्यासहित सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, त्यांनी याची एक इंडिपेंडंट इन्क्वायरी करावी. आम्हाला कुठल्याही पक्षाला टार्गेट करण्यात इंटरेस्ट नाही आहे, पण स्पष्टपणे दिसतंय की या ठिकाणी जर भ्रष्टाचार होतोय, एवढे पुरावे समोर येत आहेत आणि जर राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की वी आर क्लीन, तर त्यांनी एक इंडिपेंडंट इन्क्वायरी या संदर्भातली करावी आणि त्या इंडिपेंडंट इन्क्वायरीतनं बाहेर येऊ द्यावं. मी आपल्याला प्रेसिडेंट सांगतो, आमच्या शिवणकरांवर एक छोटासा आरोप लावला, मोठा आरोप नव्हता, एका प्रोजेक्टच्या संदर्भातला आरोप होता. त्या काळामध्ये सिटिंग हायकोर्ट जजची इन्क्वायरी आम्ही लावली. हा प्रेसिडेंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या पुराव्यांसहित जर गोष्टी बाहेर येत आहेत, का बरं एक एसआयटी तुम्ही हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली करत नाही? दूध का दूध होईल, पाणी का पाणी होईल. अगदी. काकडे साहेब, नाही, आता अजित पवारांनी स्वतः सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की जलसिंचनाच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आहेत किंवा घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी. अजितदादांनी तर शेवटी राजीनामा देत असताना लवकरात लवकर ही श्वेतपत्रिका काढावी, जेणेकरून जनतेसमोर या जलसिंचनामध्ये काय परिस्थिती आहे, किती रक्कम गुंतली गेली, किती वाढवली गेली, हे सगळं येईल. आता श्वेतपत्रिका सरकारने काढणं, श्वेतपत्रिका काढा अशाच प्रकारची विरोधी पक्षांनी अगोदर मागणी होती. आता त्या ठिकाणी पुन्हा आणखीन वेगळी समिती करा आणि त्याच्यामध्ये फाटे फोडा, हे मला वाटतं बरोबर नाही. श्वेतपत्रिका कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर त्याच्या बाबतीतला सर्व निष्कर्ष हे जनतेसमोर येतील. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या ठिकाणी एक आपण मागणी पूर्ण मागत असताना ती मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत लगेच दुसरी आणखीन समिती नेमा आणि त्याच्यावरती आपलं हे करा. ह्याच्यामध्ये फक्त वेळ काढूपणा निघेल. श्वेतपत्रिका निघू द्यात. श्वेतपत्रिका काढण्यासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केलंय, पवार साहेबांनी पाठिंबा केलेला आहे. नाही काकडे साहेब, श्वेतपत्रिकेतून कुणी घोटाळे केले, किती कोटींचे घोटाळे केले, याला जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे, या गोष्टी समोर येणार आहेत का? येणार ना. श्वेतपत्रिकेमध्ये सगळ्या गोष्टी इत्थंभूत येणार आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही चुका झालेल्या असतील त्या चुका देखील निदर्शनामध्ये त्या ठिकाणी येतील. सरकार त्याच्यावरती योग्य ती कारवाई करेल. विधानमंडळामध्ये तो आवाज त्या ठिकाणी मांडला जाईल. नाही काकडे साहेब, मी अत्यंत म्हणणं म्हणता येईल. मी मला एक गोष्ट मांडायची आहे. हो, मला एक गोष्ट मांडायची आहे. असं आहे की श्वेतपत्रिकेच्या संदर्भात आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इट विल बी अ स्टेटस रिपोर्ट. स्टेटस रिपोर्टमध्ये घोटाळे कसे बाहेर येतील, श्वेतपत्रिकेच्या माध्यमातनं काय झालं, किती गुंतवणूक झाली आणि पुढे काय करायचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी बाहेर येतात. पण त्याच्या झी 24 तास एक पाऊल पुढे.